रुबा है ना, अब रुबा ना. हेलो नैना, हेलो मेघा, हेलो प्रियंका, हेलो जैनब. हाँ सर, आवाज येत आहे. ओके, ठीक आहे. तर आज आपण सायन्स आणि टेक्नॉलॉजी या विषयाला सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. तर चॅप्टरचं नाव लेन्सेस. ठीक आहे. भिंगे म्हणजेच त्याला आपण म्हणतो लेन्सेस. झालंय. भिंग कुठे झालंय? ठीक आहे. तर आपण आज चालू करणार आहोत भिंगे. जसे आरशाचे दोन प्रकार आहेत. ठीक आहे. त्याच पद्धतीचे प्रकार आपल्याला भिंगांमध्ये पण अभ्यासणार आहोत. ठीक आहे. अंतर वक्र व बहिर्वक्र. अंतर्वक्र व बहिर्वक्र. कॉन्केव अँड कॉन्व्हेक्स. दोन प्रकार आहेत भिंगांचे जे आपल्याला महत्वाचे आहेत. ठीक आहे. अंतर्वक्र व बहिर्वक्र. ठीक आहे. अंतर्वक्र व बहिर्वक्र. जसे आरशाचे आपण प्रकार बघितलं तर सपाट आरसा, अंतर्वक्र आरसा, बहिर्वक्र आरसा. सेम त्याचा कॉन्केव आणि कॉन्व्हेक्स. अंतर्वक्र व बहिर्वक्र. आता भिंगे म्हणजे थोडक्यात काय, तर भिंगे तयार कसे होतात. तर पहिला आपण बघणार आहोत अंतर्वक्र कसं होत. अंतर्वक्राचे डायग्राम या पद्धतीने येते. ठीक आहे. दोन आरसे जेव्हा एकत्र होणार तेव्हा आपली भिंगे तयार होतात. आणि बहिर्वक्र जे आहे ते या पद्धतीने. ठीक आहे. आता ज्याप्रमाणे तिकडे ध्रुव होता तर इथे काय असणार आहे, प्रकाशीय मध्य ओ. दोघांना पण काय असणार इथे, प्रकाशीय मध्य. म्हणजे कोणतेही अंतर जर तुम्हाला मोजायचं झाले अंतर्वक्रामध्ये किंवा बहिर्वक्रामध्ये, आपण कुठून मोजणार आहोत, प्रकाशीय मध्य म्हणजेच ओ. बाकी अजून एक याचं वैशिष्ट्य असतं की अंतर जे भिंगे आहेत ते म्हणजे आरशापासून बनलेले असतात. आरशांना प्रत्येकाला एक नाभीय अंतर असतं किंवा नाभीय बिंदू पण असतो. ठीक आहे. तर तसंच याला सुद्धा एक काय आहे, दोन नाभीय बिंदू असतात. दोन आरशा आहेत ना, प्रत्येक भिंग दोन आरशापासून. सपोज इथे F1 असला तर इथे असणार तुमचा F2. ठीक आहे. सेम पोझिशन आपण याच्यातही दाखवू शकतो. इथे पण म्हणजेच काय, इथे F1 असला तर इथे काय असणार, F2. म्हणजेच F1 F2 काय आहेत तुमचे नाभीय बिंदू. F1, F2 काय नाभीय बिंदू. नाभीय बिंदू. नाभीय अंतर नेहमी कुठून मोजतात तर ह्या O पासून, प्रकाशी केंद्र. जसं आरशामध्ये आपल्याला ध्रुव म्हणजेच आपण P ने दर्शवतो, आता इथे कशाने दर्शवणार, O या. म्हणजे कोणतंही माप आपल्याला मोजायचं झालं तर त्या O पासून आपण मोजणार आहोत. कार्टेशियन चिन्ह संकेत सेम असणार आहे याच्यात सुद्धा. ठीक आहे. कार्टेशियन चिन्ह संकेत आपण नंतर बघणार आहोत. त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं, कार्टेशियन चिन्ह संकेतामध्ये एक्स आणि वाय एक्सिस. एक्स आपला मुख्य अक्ष असणार आहे आणि वाय हा दुसरा अक्ष. ठीक आहे. तर जी सगळी अंतर आहे ती O पासून मोजणार आहोत. डावीकडील ऋण घ्यायची, ओच्या उजवीकडील धन, ओच्या वरती ऊर्ध्व दिशेने पॉझिटिव्ह घ्यायची आणि खालच्या दिशेने निगेटिव्ह. लक्षात आलं. या पद्धतीने आपण 1 बाय 1 अभ्यासणार आहोत. तर लिहून घ्या पहिला टाईप, अंतर्वक्र बहिर्वक्र. ठीक आहे. त्यांच्यामध्ये दोन नाभी असतात, नाभीय अंतर दोन प्रकारे असणार आहे. ठीक आहे.
जर बहिर्वक्र याच्यामध्ये महत्वाचं आहे तुम्हाला पेपरला जसं आपल्याला अंतर्वक्र आरशाचा चार्ट बनवला होता तसंच बहिर्वक्र भिंगाचा बनवणार. बहिर्वक्र भिंगामध्ये काय होतं, ठीक आहे, तर या पद्धतीने सपोज किरण जर येत असतील, या पद्धतीने जर किरण बहिर्वक्र भिंगामध्ये येत असतील तर ते नाभीमध्ये एकत्र मिळणार. ठीक आहे, या पद्धतीने. आणि हे अंतर म्हणजेच नाभीय अंतर घेतलं जातं, लक्षात घ्या. बहिर्वक्रामध्ये नाभी अंतर कुठे असतं, अक्षाच्या उजव्या बाजूला. लक्षात ठेवायचं, बहिर्वक्रामध्ये आपल्याला गणित सोडवताना उपयोगी होणार आहे. बहिर्वक्रामध्ये नाभी अंतर अक्षाच्या उजव्या बाजूला आणि किरण F2 मध्ये आपल्याला एकत्र येताना दिसून येईल. इथे F1 असणार आहे. ठीक आहे. आणि अंतर्गोल जर भिंग जर काढायचं झालं तर या पद्धतीने. ठीक आहे, किरण ओ असा काय या पद्धतीने ओ येणार आहे. ठीक आहे, किरण जर या पद्धतीने आले अक्षाला जर समांतर दोन्ही बाजूने तर ते इथून या पद्धतीने रिफ्लेक्ट होताना आपल्याला दिसून येते. ठीक आहे, या पद्धतीने जर आले तर इथे मिळतात, F1 मध्ये ते मिळताना दिसून येते. ठीक आहे, आणि हे जे अंतर आहे F1 to O हे झालं नाभी अंतर अंतर्वक्र आरशाचं. स्मॉल f ने दाखवतात नाभी अंतर अंतर्वक्र आरशाचं. याला अभिसारी भिंग म्हटलं जातं. अभिसारी भिंग व याला अपसारी भिंग. ठीक आहे, अंतर्वक्रालाच अपसारी, यालाच अभिसारी भिंग. या पद्धतीने तुम्ही दाखवू शकता किरण या पद्धतीने जाताना दिसून येते. ठीक आहे, बाहेरच्या इथे फक्त हे डॉटेड लाईनने इथे जॉईन होणार. ठीक आहे, अंतर्वक्र अपसारी भिंग व बहिर्वक्र अभिसारी भिंग. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे, झालाय का एवढं? हे सगळ्यात महत्वाचं आहे. नाभी अंतर उजवीकडे कधी असतं आणि डावीकडे. आता याच्यात जर बघितलं F, हो बाकीच्यानी कंप्लीट करा.
ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की बहिर्गोल भिंगामुळे मिळणाऱ्या प्रतिमा. चार्ट लक्षात ठेवायचा, अंतर्गोल आरसा चा जो चार्ट आहे, वस्तू आपण वेगवेगळ्या ठिकाणी ठेवतो, आणि बहिर्गोल भिंग, या दोघांचे चार्ट खूप महत्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टीने. पेपरला जर गणित विचारते त्याच्यावरती जास्त विचार. अंतर्गोल कारण आपण बहिर्वक्र आरशामध्ये बघितलं होतं, कारण नाभीय अंतरावरती आपली प्रतिमा डिपेंड नसेल, त्याच्यामुळे त्याचा चार्ट बघितला नव्हता. तसंच इथे होणार आहे. अंतर्वक्र आरशाचे आपल्याला एवढा उपयोग होता नाही. बहिर्वक्र भिंग आहे ते आता आपण अभ्यासणार आहोत. ठीक आहे. महत्वाचा पार्ट आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. पहिलं लिहा, वस्तूचे स्थान बहिर्गोल भिंगामुळे मिळणाऱ्या प्रतिमा. बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा. बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा. पहिला येथे अनुक्रमणिका लिहा, नंतर वस्तूचे स्थान, अनुक्रमांक, नंतर वस्तूचे स्थान, नंतर प्रतिमेचे स्थान. पेपरला प्रतिमेचे स्थान शक्यतो विचारलं जातं, लक्षात घ्या. प्रतिमा या ठिकाणी ठेवली असता, ठीक आहे, दोन नाभींच्या मध्ये ठेवली असता. प्रतिमेचे सर? स्थान, हा प्रतिमेचा आकार. बोला मेघा. सर खूप बारीक बारीक दिसतंय. खूप बारीक दिसते का? तुझा मोबाईल झूम करशील का? याच्यात ऑप्शनच नाहीये ते झूम करायचं. कारण मोबाईल झूम केल्यावरती दिसू शकतो. एक मिनिट मी चेक करतो. एक मिनिट मी चेक करतो. प्रियंका एकदा जॉईन होऊन बघ ना, क्लिअर दिस. मोबाईल इथे जॉईन होऊन बघ, क्लिअर दिसते का? ती बोलते क्लिअर नाही दिसत. पहिली वस्तू अनंत अंतरावर ठेवली असता. प्रतिमेचे स्थान नाभी F2 पाशी. नाभी F2 पाशी. झूम करून बघ जरा, क्लिअर दिसत. त्याच्यामध्ये होत नाही का? ऍक्च्युली मग गुगल मीट वरून होतो झूम. झूम ऍप वरून होत नाही. मेघा अजिबातच दिसत नाहीये का? नाही सर, आता दिसतंय. एक मिनिट, पण ते माझा खूप कॅमेरा, छोटं. हा कॅमेरा झूम करतो. ऍक्च्युली गुगल मीटला ती फॅसिलिटी आहे. आता दिसते मेघा? हा सर, दिसतंय आता. ठीक आहे. लक्षात घ्या, अनंत अंतरावर जर वस्तूचे स्थान असेल तर प्रतिमेचे स्थान नाभी F2 पाशी. प्रतिमेचा आकार खूप लहान म्हणजेच बिंदू स्वरूप. चार्ट लिहून घ्या माझ्यासोबत. खूप लहान म्हणजेच बिंदू. प्रतिमेचे स्वरूप वास्तव व उलट. वास्तव व उलट. दुसरी आहे 2F1 च्या पलीकडे. 2F1 च्या पलीकडे जर वस्तू ठेवली, 2F1 च्या जर पलीकडे असेल तर प्रतिमेचे स्थान F2 व 2F2 च्या दरम्यान.
F2 व 2F2 च्या दरम्यान. ठीक आहे, वस्तू लहान, खूप लहान नंतर लहान आणि प्रतिमा वास्तव व उलट. तिसरा आहे 2F1 वर जर असेल तर प्रतिमा कुठे भेटणार 2F2 वरती, आकार इथे समान आणि प्रतिमा वास्तव व उलट. तिसरी आहे F1 व 2F1 च्या मध्ये, F1 व 2F1 च्या मध्ये जर असेल तर 2F2 च्या पलीकडे इथे तर लक्षात आलं तर प्रतिमेचा आकार मोठा होत चाललाय बिंदू स्वरूपावरून आणि सगळ्या प्रतिमा इथे वास्तव व उलट भेटतात. ठीक आहे, 4. त्याच्यानंतर 5वा आहे नाभी F1 वर. जर F1 वर असेल तर वस्तू भेटणार आहे अनंत अंतरावर. ठीक आहे, याच्या विरुद्ध आहे बघा, अनंत अंतरावर असेल तर नाभी F2 वर मिळते, नाभी F1 वर असेल तर कुठे मिळणार अनंत अंतर. याच्या वाईस वर्षा लक्षात ठेवायचं आहे. प्रतिमा खूप मोठी, खूप मोठी आणि या केस मध्ये सुद्धा वास्तव उलट, म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या प्रतिमेचं स्वरूप कसं आहे वास्तव उलट. फर्स्ट आणि फाय एकमेकांना कॉन्व्हर्स आहेत, लक्षात घ्या. तसंच त्याच पद्धतीने 2 आणि 4 पण जर 2F1 च्या पलीकडे असेल तर कुठे भेटणार F1 2F2 च्या मध्ये, आणि जर F1 वर 2F1 वर ठेवली तर 2F2 च्या मध्ये. तसं कम्पॅरेटिव्हली स्टडी करायचं. लक्षात आलं, F1 आणि 5. आणि लास्ट आहे 6व, नाभी F1 व जर प्रकाशीय मध्य O यांच्या जर मध्ये असेल तर प्रतिमेचे स्थान वस्तू भिंगाच्या ज्या बाजूस त्याच बाजूस आपल्याला मिळते, त्याच बाजूस. प्रतिमा पण खूप मोठी येते इथे, लक्षात, खूप मोठी. आणि इथे फक्त येते आभासी व सुलट, आभासी व सुलट. ठीक आहे, आभासी व सुलट. जर प्रतिमा 2F1 वर असेल तर सॉरी वस्तू 2F1 वर असेल तर प्रतिमेचे स्थान 2F2 वर असणार, आकार तेवढाच असणार. बाकी बघा 1 आणि 5 एकमेकाला कॉन्व्हर्स आहेत, 2 आणि 4 आहे, आणि शेवटची वेगळे F1 व प्रकाशीय मध्य O याच्या जर इथे ठेवली तर वस्तू भिंगाच्या ज्या बाजूस आहे त्याच बाजू खूप मोठी व आभासी व सुलट. फक्त एकच प्रतिमा आहे ती तुमची आभासी व सुलट आहे, बाकी सगळ्या वास्तव व उलट आहे. ठीक आहे, उलट, वास्तव सुलट म्हणजे या पद्धतीने आणि उलट म्हणजे या पद्धतीने. ठीक आहे, हा चार्ट लक्षात, जसा अंतर्गोल आरशाला होता त्याच पद्धतीचा चार्ट इथे असणार आहे. आणि आता फक्त अंतर्गोल आरशाचं लिहून घ्या. अंतर्गोल आरसा हे पहिला अंतर्गोल आरशाद्वारे, खाली फक्त 2च आहेत अंतर्गोल आरशाला. अंतर्गोल आरसा जर आपण बघितलं त्याला 2च आहेत. पहिली आहे अनंत अंतरावर, अंतर अनंत असेल तर वस्तू नाभी F1 वर, नाभी F1 इथे बघा F2 होता, तिथे इथे लिहिणार F1. बिंदू स्वरूप येते म्हणजेच खूप लहान आणि आभासी व सुलट, आभासी व सुलट. आभासी व सुलट. आणि लास्ट आहे प्रकाशीय केंद्र O व अनंत अंतर यामध्ये कुठे, प्रकाश कुठे जर ठेवली प्रकाशीय केंद्र O व अनंत इथे ठेवली तर प्रतिमेचे स्थान O व प्रकाशीय केंद्र व F1 यांच्या मध्ये. प्रतिमा लहान आणि आभासी व सुलट, सेम येणार आहे आभासी व सुलट. अनंत अंतर लक्षात घ्या, 1 आणि 5 जर अनंत अंतर इथे होती तेव्हा कुठे भेटत होती F2 ला,
बहिर्गोल मध्ये F2 वर आहे, अंतर्गोल मध्ये F1 वर आहे. ठीक आहे. इथे पण बिंदू स्वरूप आहे, इथे सुद्धा बिंदू स्वरूप आहे. फक्त इथे काय आभासी व सुलट याच्या बरोबर वास्तवच्या अपोजिट आभासी, उलटच्या विरुद्ध सुलट. आणि दोन्ही प्रतिमा लक्षात घ्या, याच्यात दोन्ही प्रतिमा आभासी व सुलटच आहेत. ठीक आहे. याच्यात बाकीचे का नाही आहेत, कारण 0 व अनंत अंतराच्या कुठे जरी ठेवली तरी तुम्हाला 0 व F1 मध्येच प्रतिमा मिळणार आहे. प्रतिमा लहान असणार आहे आणि आभासी व सुलट असणार आहे. ठीक आहे. दोन्ही चार्ट आपण जे बघितले, बहिर्गोलचा पण बघितलं आणि अंतर्गोलचा, हे दोन्ही चार्ट व्यवस्थित वाचायचे आहेत. याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन असा विचारला जाईल, जर वस्तू 2F1 वर ठेवली असता प्रतिमेचे स्थान कुठे असेल, तुम्हाला डॅश दिलं जाईल आणि 4 ऑप्शन दिले जातील. ठीक आहे. किंवा प्रतिमेचा आकार केवढा असेल किंवा प्रतिमेचं स्वरूप कसं असेल, कोणताही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. 3 वाक्य सुद्धा दिली जाऊ शकतात या प्रकारे. आणि हा जो चॅप्टर आहे लक्षात घ्या महत्वाचा आहे, कारण याच्यावरती क्वेश्चन विचारतात. जर तुम्ही पेपर बघितले लेन्सेस वरती आणि मुलं हाच नेमका चॅप्टर करत नाहीत, कारण समजून घेण्यास कठीण आहे याच्यामध्ये थोडं, कारण याच्यात प्लस कधी घ्यायचं आणि मायनस कधी. गणित पण याच्यावरती विचारले जातात, फॉर्म्युला एकदम सोपे आहेत, परंतु तुम्हाला कधी प्लस घ्यायचा भिंगाला कधी कधी मायनस, त्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. त्याच्यामुळे ह्याच्यात सहसा पडत नाही, परंतु आपण याचा अभ्यास करायचा, कारण हमखास मार्क मिळून देणार आणि सोपे क्वेश्चन विचारले त्याच्यावरती, एवढं काही कठीण विचारत नाही. परंतु प्लस आणि मायनस मध्येच मुलं गोंधळून जातात. त्याच्यामुळे फॉर्म्युला वगैरे आहे त्याचे व्यवस्थित त्याचे पाठ करायचे. आरसा आणि भिंग ह्याच्यापैकी क्वेश्चन विचारतात. ठीक आहे. झालं एवढं लिहून? ओके. त्याच्यानंतर आपण आता कार्टेशियन चिन्ह संकेत अभ्यासणार आहोत. जसा आरशाला कार्टेशियन चिन्ह संकेत होता, सेम काही फरक नाही. आरशाला जो होता तो फक्त एकदा काढून बघा, आरशाचा आपण अभ्यासला होता तसंच, फक्त तिथे आपण ध्रुव घेतला होता, राईट. आपली जी अंतरी होती ती प्रकाशीय ध्रुवापासून मोठी. इथे काय असणार आहे, प्रकाशीय केंद्रामध्ये. लक्षात घ्या. डायग्राम तुमची ऍज इट इज येणार. कार्टेशियन चिन्ह संकेत जर बघितला, ठीक आहे, आरशामध्ये काय केलं होतं, तर या पद्धतीने आपण ध्रुव पी काढला होता, राईट. आता आपण अभ्यास करत आहोत भिंग. आता भिंगामध्ये काय, फक्त हेडिंग द्या कार्टेशियन चिन्ह संकेत. ठीक आहे. या पद्धतीने सगळ्यात मुख्य अक्ष तुमचा एक अक्ष असणार आहे. सगळी जी वस्तू आहे किंवा प्रतिमा आहे ती आपली एक अक्षावरतीच असणार आहे. लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचा एक अक्ष, बाकी सगळं सेम आहे, वाय अक्ष वरती. आता इथे काय आहे, आपला प्रकाशीय मध्य. कोणतंही अंतर तुमचं मोजायचं झालं, कुठून मोजणार, प्रकाशीय मध्यातून. इकडचं अंतर कसं घेणार आपण, निगेटिव्ह. एक्स ऍक्सिसचं पॉझिटिव्ह, येस सेम. इथे काय असणार, पॉझिटिव्ह. उंची नेहमी पॉझिटिव्ह घ्यायची, लक्षात घ्या, आणि ही निगेटिव्ह. आता याच्यात एक लक्षात ठेवा, वस्तू व्यवस्थित लक्षात ठेवा, आरसा असून दे की भिंग असून दे, वस्तू तुमची नेहमी डाव्या बाजूलाच ठेवली जाणार. लक्षात ठेवायचं, वस्तू नेहमी डाव्या बाजूलाच असणार, कोणतंही येऊन दे, भिंग येऊन दे की आरसा. त्याच्यामुळे यू तुमचा काय असणार आहे, नेहमी निगेटिव्हच असणार. यू म्हणजेच काय, वस्तू आणि प्रकाश केंद्र यांच्यातील अंतर घेतो आपण, तो नेहमी कसा असणार तुमचं, हे लक्षात ठेवा. जे बाय डिफॉल्ट आहे, गणित जर उद्या आलं याच्यावरती, तर यू ची व्हॅल्यू नेहमी निगेटिव्ह घ्यायची, म्हणजेच ऋण व्हॅल्यू घ्यायची. आता दुसरी वस्तू, यू ची जर निगेटिव्ह घेतलं, वस्तूची उंची नेहमी पॉझिटिव्हच येणार, कारण वस्तू नेहमी याच पद्धतीत ठेवली जाते, कुठेही ठेवायची. लक्षात आलं. वस्तूची उंची म्हणजे H1, हे का असतं, हे दोन बाय डिफॉल्ट नेहमी लक्षात ठेवायचे. हा H2 किंवा V याची गॅरंटी देऊ शकत नाही, ती वस्तू तुम्ही कुठे ठेवली आहे त्याच्यावरती डिपेंड असतं कुठे प्रतिमा तयार होते. परंतु ह्या दोन वस्तू आपल्याला माहितीच आहेत. यू निगेटिव्ह जसं आरशात होतं, यू निगेटिव्ह, H1 पॉझिटिव्ह व्हॅल्यू येणार आहे. अजून एक आपल्याला आहे नाभीय अंतर. नाभीय अंतर, आता बहिर्गोलचं F, बहिर्गोल मध्ये पण हे बाय डिफॉल्ट आहे. बहिर्गोल मध्ये नाभीय अंतर काय येणार आहे, नाभीय अंतर धन येणार, म्हणजेच पॉझिटिव्ह. आणि अंतर्गोल आरसा जर आला तुम्हाला, तर एफ कॅपिटल स्मॉल एफ काय येणार तुमचा, निगेटिव्ह. हे पण बाय डिफॉल्ट तुम्ही लक्षात ठेवायचं. बाकी कार्टेशियन चिन्ह संख्या जसे आरशामध्ये आपण अभ्यास तसेच आहेत, काही फरक नाहीये. फक्त एक लक्षात ठेवा, मोजायचं कुठून, ओ मधून डावीकडे उजवीकडे. ठीक आहे. या गोष्टी लक्षात ठेवायचं, गणित थोडं त्यांना उपयोगाला आहेत आणि पेपरला विचारलं जाऊ शकतं की नाभीय अंतर एफ काय घ्यायचं,
भिंगामध्ये पॉझिटिव्ह येणार आहे आणि अंतर्गोल मध्ये निगेटिव्ह. म्हणजे उद्या पेपरला अंतर्गोलचं तुम्हाला गणित दिलं, अंतर्गोल भिंगाचं नाभी अंतर 20 आहे, तर एफ काय घ्यायचा -20 घ्यायचा. आणि जर बहिर्गोल भिंगाचं दिलं असेल तर एफ काय घ्यायचा प्लस घ्यायचा. एवढं फक्त लक्षात ठेवायचं, बाकी काही नाही. फॉर्म्युले सेम आहे, फक्त फॉर्म्युल्यामध्ये एक थोडासा बदल असणार आहे. आपण आरशामध्ये काय बघितलं होतं, 1/v प्लस 1/u इज इक्वल टू 1/a, बरोबर. हा आरशाचा फॉर्म्युला. आता भिंगामध्ये काय प्लस जागी काय लिहिलं, फक्त मायनस. हा फरक होता, ठीक आहे. प्लस जागी काय असणार आहे इथे मायनस. अजून एक फॉर्म्युला आपण बघितलं विशालनाला. आरशामध्ये एम बरोबर काय होतं -v/u बघितला होता. विशालन जर मॅग्निफाईंग आपल्याला काढायचं असेल, बरोबर. आता इथे काय फरक फक्त लक्षात घ्या, इथे हा निगेटिव्ह सिम्बॉल नाही. हाच फरक फक्त तुम्ही व्यवस्थित पाठ करायचे फॉर्म्युले. भिंगांमध्ये हे दोन फॉर्म्युले आपल्याला दिसणार आहेत, ठीक आहे. पहिला हा चार्ट पाहिजे तर काढून घ्या आणि हे अंतर लिहून घ्या, सगळ्यात महत्वाचं. हे भिंगाचं सूत्र आहे, पाहिजे तर हे लिहून घ्या, भिंगाचं सूत्र. बाकी VU आपण गेल्या वेळी पण अभ्यासला आहोत. V म्हणजेच काय, प्रतिमेचे अंतर. कुठून घेणार प्रतिमेचे अंतर, ध्रुव प्रकाशीय मध्यापासून. आता इथे लिहू शकता V बरोबर काय, वस्तूचे प्रतिमेचे अंतर. U काय, वस्तूचे अंतर. हे भिंगाचे सूत्र आहे, ठीक आहे. F सगळ्यांना माहिती आहे, नाभीय अंतर. F काय आपलं नाभीय अंतर. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण विशालन म्हणजेच मॅग्निफिकेशन बघणार आहोत. विशालन त्यालाच बोलतात मॅग्निफिकेशन. एम बरोबर काय, तर आपण तिथे दोन फॉर्म्युले बघितले होते. एम बरोबर काय घेतलेलं, h2/h1. म्हणजेच काय होतं, प्रतिमेची उंची. इथे पण सेम फॉर्म्युला, तो फॉर्म्युला सेम आहे, प्रतिमेची उंची भागिले वस्तूची उंची. अजून एक फॉर्म्युला इथे येणार, एम बरोबर v/u. v/u h2/h1, ठीक आहे. हे फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवायचे. ह्याच्यात अजून दोन फॉर्म्युले आपले ऍड होणार आहे त्याच्या पुढे, ठीक आहे. पहिले हे लिहून घ्या. त्याच्यानंतर याच्यात अजून एक फॉर्म्युला आपला ऍड होतोय, भिंगाची शक्ती, पॉवर ऑफ लेन्सेस. त्याला P या अक्षराने दाखवलं जातं, भिंगाची शक्ती, पॉवर ऑफ लेन्सेस. P इज इक्वल टू 1/f. आणि इकडे मीटर लिहून घ्या, 1/f. फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. भिंगाची शक्ती पेपरला विचारला भरपूर, जर पेपर जर काढून बघितला, हा क्वेश्चन विचारलेला आहे. भिंगाची शक्ती तुम्हाला F दिलेला असतो आणि भिंगाची शक्ती कशामध्ये पाहिजे, मीटर मध्ये. हे लक्षात ठेवायचं. जर तुम्हाला सेंटीमीटर, जर नाभी अंतर नेहमी आपल्या सेंटीमीटर मध्ये असणार आहे, ते कशात कन्वर्ट करायचं, मीटर मध्ये, आणि नंतर घ्यायचं. मुलं काय करतात, डायरेक्ट 1/25 करतात आणि त्याचा आन्सर 0.4 येतं. तो ऑप्शन असतो, ते ऍक्च्युअली रॉंग आहे. सेंटीमीटर मध्ये नाही, ते 0.25 सेंटीमीटरला पहिलं मीटर मध्ये कन्वर्ट करायचं. किती होणार, 0.25, ठीक आहे. आणि मग त्याला आन्सर करतं. 4 डायप्टर होतं. दोन्ही ऑप्शन असतात तुम्हाला, 0.4D आणि 4D. आपण जातो पटकन याने, आपल्याला वाटतं आहे माझं बरोबर आहे, परंतु ऍक्च्युअल मध्ये आयोग कसा होतो, अशा प्रकारे रॉंग येऊ शकतं. आपण काय ना 4D, 4 डायप्टर. लक्ष झालं, या प्रकारे फसायला होऊ शकतं. त्यामुळे हे मीटर मी मराठी त्याच्यासाठी लिहिलंय,
आता तिकडे ऍक्च्युअली एम पण लिहितात, काही काही पुस्तकात नुसतं एम आहे. एमचा अर्थ लक्षात लगेच राहत नाही, मराठीत लिहायचं मीटर. भिंगाची शक्ती काय आहे? तर पी बरोबर 1/f. आता नंतर भिंगा परत पुढे आहे भिंगाचा संयोग, कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस. हा पण क्वेश्चन विचारला गेलेला आहे, जर क्वेश्चन पेपर बघितले. भिंगाचा संयोग, कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस, त्याचा फॉर्म्युला 1/f इज इक्वल टू 1/f1 प्लस 1/f2 अप टू जेवढी किती पण भिंगा ऍड केली तर त्याची जेवढी काही लेन्स आहे तर 1/fn पर्यंत ऍड करायची आहे. भिंगाचा संयोग, कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस पण बोलतात त्याला. भिंगाचा संयोग, कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस. आता लक्षात घ्या 1/f म्हणजेच काय? पी आहे. तर पी काढायचं असेल 1/f1 काय येणार? p1 प्लस p2 अप टू pn. म्हणजे किती तुम्हाला लेन्स भिंगाचा संयोग जर काढायचा असेल, ही जर 2 डायप्टर असेल, ही 3 डायप्टर असेल, तर एकूण किती होणार? 2 अधिक 3, तर टोटल p इज इक्वल टू 5 डायप्टर. अरे एकक सांगितलं याचं, भिंगाचं एकक काय? डायप्टर. डायप्टर, ठीक आहे. डायप्टर म्हणजे कॅपिटल डी. युनिट याचं लिहून घ्या, पेपर ते पण विचारलं जाऊ शकतं. भिंगाचं एकक काय आहे? तर ते काय? डायप्टर. जेवढे पण फॉर्म्युला तेवढे व्यवस्थित एकदा बघून घ्या सगळे. आता जेवढे जेवढे भिंगाचं सूत्र, विशालनाचे 2 आहे, भिंगाची शक्ती, भिंगाचा संयोग. आपण आता एक गणित बघणार आहोत त्याच्यावरती. त्याच्या आधी सगळी फॉर्म्युले व्यवस्थित बघून घ्यायचे. हे पण लक्षात ठेवा, बाय डिफॉल्ट या व्हॅल्यू आहेत. ह्या 3 व्हॅल्यू तुम्हाला माहितीच असणं गरजेचं आहे. यू, H1 आणि F, बहिर्गोल आणि अंतर्गोल मध्ये काय येणार? झालंय वाचून? जे ऑनलाईन आहेत ते झालंय तुमचं दोघांना? नैना, प्रियांका, ठीक आहे. आपण आता एक गणित बघूया याच्यावरती. इरेज करूया सर्व. ठीक आहे, गणित लिहून घ्या. एक वस्तू बहिर्गोल भिंगापासून एक वस्तू बहिर्गोल भिंगापासून 20 सेंटीमीटर अंतरावर 20 सेंटीमीटर अंतरावर मुख्य अक्षावर लंब ठेवली आहे. मुख्य अक्षावर लंब ठेवली आहे. फुल स्टॉप. जर वस्तूची उंची 5 सेंटीमीटर व भिंगाचे नाभीय अंतर 10 सेंटीमीटर असल्यास
असल्यास प्रतिमेचे स्वरूप स्थान म्हणजे स्थान म्हणजेच काय विचारलंय थोडक्यात व्ही विचारलंय. प्रतिमेचे स्थान व्ही व आकार म्हणजेच थोडक्यात काय विचारलंय तुम्हाला H2 विचारलंय. आकार सांगा. तसेच वस्तूची प्रतिमा वस्तूपेक्षा किती मोठी असेल. वस्तूची प्रतिमा किती मोठी असेल. ठीक आहे. म्हणजे एका क्वेश्चन जर तुम्ही व्यवस्थित हा केलं तर तुम्हाला तुमचे VH2M हे सगळं मिळून जाईल. आता मला सांगायचं यू काय येणार आहे बाय डिफॉल्ट 20 सेंटीमीटर दिले, पण आता काय घ्यायचं आपण काय घेतले मायनस घ्यायचं नेहमी. H1 पॉझिटिव्हच येणार आहे त्यामुळे त्याला काय करायचं. F काय बहिर्गोलचा नाभी तर काय धन आहे की धन आहे तर आहे तसंच. तुमच्याकडे फॉर्म्युला आहे 1/V मायनस 1/U इज इक्वल टू 1/F. एक आहे अजून M बरोबर H2/H1 अजून M बरोबर V/U. काय काढू शकता याच्यातून आपल्याला V भेटू शकतं कारण तुम्हाला U पण माहिती आहे आणि F पण माहिती आहे. किती येतं आन्सर काढून बघा फॉर्म्युला मध्ये टाका. फॉर्म्युला एक हाच आहे. भिंगारमध्ये मायनस घ्यायचा. सर 20 सेंटीमीटर येत आहे. ओके व्हेरी गुड. H2 किती येतोय. -5. व्हेरी गुड. किती येते आन्सर नाही काढला. ओके 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 नाव होते का. ओके ठीक आहे व्यवस्थित. आता इथे बघून ठीक आहे. आता 1/V फॉर्म्युला 1/U बरोबर 1/F हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. V ची व्हॅल्यू किती आहे आपल्याला विचारलेली मायनस U किती दिलेला आहे. आता मायनस एकदा दिलंय आता आहे तेच मायनस घ्यायचं. किती दिलंय -20 इथे लिहायचं बरोबर 1/F. F ची व्हॅल्यू किती आहे 10 सेंटीमीटर. तर मायनस मायनस काय होतात प्लस होतात. तर 1/V बरोबर 1/20 बरोबर 1/10. आता 1/V पाहिजे 1/V 1/10 मायनस 1/20 क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 × 20 20 10 × 1 10 10 × 20 आहे तसंच ठेवायचं. ठीक आहे. 1/V 20 मायनस 10 10 आपण जसंच तसं जर ठेवलं 10 × 20 तर 10 10 गेट कॅन्सल. तर 1/V इज इक्वल टू 1/20. तर V बरोबर किती येते 20 सेंटीमीटर. V काय येतं 20 सेंटीमीटर. म्हणजे आन्सर काय येते तुमचं उजवीकडे येते. V प्रतिमा कुठे भेटते तुम्हाला उजवीकडे म्हणजे वास्तव असतं. ठीक आहे. अजून काय H2 किती भेटणार H2. आता मला V पण माहिती आहे. मला फॉर्म्युला कोणता वापरणार मग M. मला विशालन जर काढायचं V/U किती पट मोठी असेल तर V/U करायचं. V ची व्हॅल्यू किती आहे 20. U किती आहे माझा U ची व्हॅल्यू जर बघितलं -20. विशालन किती होते माझं M सॉरी M काढतोय राईट. M किती होतोय माझा -1. जे आन्सर विशाल. आता मला अजून काय करायचं म्हणजे मला M भेटला
आता H2 राहिला. H2 साठी फॉर्म्युला काय? M बरोबर H1 अपॉन H2. M1 ची व्हॅल्यू -1 आहे. H1 किती दिलेला आहे? 5. तर H2 किती असणार आहे? H2 बरोबर -5 सेंटीमीटर. प्रतिमा कशी भेटली मग मला? H2 म्हणजे मायनस आला म्हणजे या पद्धतीने आलं, म्हणजेच उलट येणार. उलट व वास्तव. आन्सर मायनस आलं तर समजायचं तुमचं उलट असणार प्रतिमा, आणि पॉझिटिव्ह आलं तर सुलट. सरळ घेत नाही. सुलट म्हणजे सुलट का घेतो? कारण जो आपण आरशात बघतो आपली डावी बाजू उजवीकडे आणि उजवी बाजू डावीकडे दिसते ना, त्याच्यामुळे जर सरळ असेल प्रतिमा, आन्सर पॉझिटिव्ह आलं तर लक्षात ठेवायचं काय घ्यायचं? सुलट. सरळ नाही भेटणार कधी तुम्हाला. आणि जर निगेटिव्ह आन्सर आलं तर काय घ्यायचं? उलट. हे पॉझिटिव्ह साठी आहे आणि हे निगेटिव्ह साठी. या पद्धतीने तुम्हाला सगळी आन्सर भेटलेली आहेत. व्ही पण भेटला, एम मायनस भेटला, मॅग्निफिकेशन, H2 काय भेटला? -5. म्हणजेच उलट व वास्तव प्रतिमा मिळेल. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला गणित विचारले जाऊ शकतात. ह्याच्यातलं तुम्हाला पेपरला सगळंच नाही विचारणार, ह्याच्यातलं काहीतरी एक विचारणार. लक्षात आलं? एक तर हा वेगळा क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. मी तुम्हाला सगळे क्वेश्चन एकत्र दिले. हा एक वेगळा क्वेश्चन आहे आणि हा एक वेगळा क्वेश्चन आहे. म्हणजे 3 क्वेश्चन मी तुम्हाला एकाच क्वेश्चन मध्ये दिले. म्हणजे ह्याच्यातलं तुम्हाला पेपरला काहीतरी एकच विचारले जाणार, तिन्ही व्हॅल्यू विचारणार जाणार नाही. लक्षात आलं? एक तर तुम्हाला वस्तू किती दूर आहे, विशालन किती असू शकेल, किंवा वस्तूची उंची, तिघांपैकी एकच, किंवा अजून एक जर विचारलं तर वस्तूचा आकार काय. तर 4 क्वेश्चन मी तुम्हाला एका त्याच्यामध्ये करून दाखवले. ठीक आहे. थोडक्यात तुमची 4 एक्झाम्पल झाली याच्यात एकच गणितात. म्हणजे तुम्हाला काही जरी डाऊट असेल तरी विचारायचं. हे पण लिहून घ्या. तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. धन आन्सर आलं तर सुलट लिहायचं. निगेटिव्ह H2 चा हे कशाचं लिहितो आपण? H2 वरून समजणार तुम्हाला. हे H2 चा असणार आहे, लक्षात घ्या. H2 च्या आन्सर वरून. आणि व्ही वरून तुम्हाला काय कळतंय? व्ही वरून व्ही पॉझिटिव्ह आला तर काय होणार आहे? प्रतिमा वास्तव. आणि व्ही जर निगेटिव्ह आला तर आभासी. हे पण लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला कोणाला विचारायची पण गरज नाही. व्ही ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली तर वास्तव प्रतिमा, आणि H2 म्हणजे उंची जर पॉझिटिव्ह आली तर सुलट प्रतिमा. लक्षात आलं? म्हणजे तुम्ही त्याच्यावर पण लिहू शकता, तर कोणाला विचारायची अशी गरज नाही. आन्सर या पद्धतीने. H2 अपॉन H1 नाही, हा H2 अपॉन H1 आहे. नाही, H2 अपॉन H1. H2 म्हणजेच काय? थोडक्यात प्रतिमेची उंची. ते लिहून घ्या. H2 बरोबर प्रतिमेची उंची, H1 बरोबर वस्तूची उंची. VU तर माहिती आहे, F म्हणजेच नाभीय अंतर. लक्षात आलं? बाकी सगळे माहिती आहेत तुला. VU H2 H1. झालंय लिहून हे? ओके. नेक्स्ट क्वेश्चन. एका बहिर्गोल भिंगाचे नाभीय अंतर, एका बहिर्गोल भिंगाचे नाभीय अंतर 20 सेंटीमीटर आहे. 20 सेंटीमीटर आहे. तर त्या भिंगाची शक्ती किती असेल? तर त्या भिंगाची शक्ती किती असेल? एका बहिर्गोल भिंगाचे नाभीय अंतर 20 सेंटीमीटर आहे. तर त्या भिंगाची शक्ती किती असेल?
काय विचारलंय एवढाच आहे क्वेश्चन. भिंगाची शक्ती विचारलेली आहे. येस, सेंटीमीटर मध्ये दिलंय, त्या आधी मीटर मध्ये कन्वर्ट करून घ्या आणि नंतर आन्सर काढायचं. किती येतं आन्सर? नाभी अंतर दिलंय, बहिर्गोल भिंग दिलंय तुम्हाला. पहिली गोष्ट, पहिला ती भिंग लिहून घ्या. एफ किती येणार त्याचा? 20 पॉझिटिव्ह आहे, 20 सेंटीमीटर. आणि विचार ठीक आहे, एफ बरोबर 20 सेंटीमीटर आहे. आणि तुम्हाला पी विचारलंय, किती येत आहे प्रियंका? सेंटीमीटरला मीटर मध्ये कसं करतात? 20 सेंटीमीटर आहे तुमच्याकडे, बरोबर. त्याला सेंटीमीटर मध्ये किती येणार? 0.2. 20 सेंटीमीटर मध्ये 10 10⁻² ना. जर हे 20 100 जर खाली घेतले तर 10⁻² होणार. 20 भागिले 100 1/5. 1/5 म्हणजे 0.2 मीटर. आता पी बरोबर काय येणार मग? 1/0.2. किती होतं? 1/0.2. 1/0.2 म्हणजे 5 डायप्टर. भिंगाची शक्ती किती येणार आहे? 5 डायप्टर एवढी शक्ती. 5D हे आन्सर येणार. F is equal to 5T. ह्याला स्टार करून ठेवा या गणिताला. आता जे झाले त्याला स्टार करून ठेवा. ठीक आहे, हे बघा, लेन्स वरती एवढंच विचारू शकतात तुम्हाला. एकतर फॉर्म्युले, अंतर्वक्र भिंग, नाहीतर लेन्सेस, अंतर्वक्र भिंग, बहिर्वक्र भिंग, एवढंच. त्याच्या पलीकडे काही विचारणार नाही. कशाला विचारले तर गणित विचारतील. गणित तुमच्याकडे फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युलाच्या पलीकडे दुसरा अजून कोणताही फॉर्म्युला लेन्स मध्ये नाही. जेवढे काही फॉर्म्युला व्यवस्थित करायचं. ठीक आहे, आता आपण पुढचा भाग अभ्यासणार आहोत, मानवी डोळा. त्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन विचारलेले आहेत. तुमच्या मानवी डोळा. इरेज करूया सर्व. ओके, मानवी डोळा. मानवी डोळा व दृष्टीदोष अभ्यासणार आहोत. मग दृष्टीदोष पण विचारले जातात की वेगवेगळ्या प्रकारचे दृष्टीदोष आहेत. ठीक आहे, मानवी डोळा व दृष्टीदोष आता आपण आणि अभ्यासणार आहोत. ठीक आहे, तर काही कन्सेप्ट आहेत मानवी डोळ्यामध्ये, महत्वाचे पार्ट आपल्या डोळ्यातील. ते तुमचे त्यांचे कार्य कधी कधी विचारले जातात किंवा त्यांना काय बोललं जातं. तर सगळ्यात महत्वाचा आहे बुबुळ. थोडक्यात काय, जर आपण असं तर डोळा काढला, ठीक आहे, तर हा आपला जर डोळा असेल, इथे एक छिद्र असतं ब्लॅक कलरचा, आणि हा जो भाग आहे ब्लॅक कलरचा त्याला बुबुळ बोलला जातं. लक्षात आलं? कारण आपल्या काळ्या भागाच्या आतमध्ये एक काळं छिद्र असतं, त्याला बाहुली बोलतात. ते सारखं बदलत असतं. हा व्हाईट भाग झाला, त्याच्या आतमध्ये काळा भाग आहे, त्याच्या आतमध्ये एक छोटसा काळा कलर चित्र बाहुली, आणि त्याच्या बाहुलीचा जो बाहेरचा भाग आहे त्याला काय बोललं जातं? आणि हा एक पारदर्शक पटल असतं आपल्या डोळ्याला. लक्षात आलं तर पारदर्शक पटल आहे व्हाईट कलरचं, पूर्ण व्हाईट नव्हे, पूर्ण त्या डोळ्यावरती व्हाईट आणि जो ब्लॅक भाग आहे त्याच्यावरती एक आवरण असतं, तर दृढ पटल बोललं जातं. लक्षात आलं?
कारण ते ट्रान्सपरंट असतात. किरण जे असतात डोळ्यात जे येतात ते त्याच्यातून येतात. ठीक आहे. काळा आणि जो व्हाईट भाग आहे त्याच्यावरती पण एक आवरण आहे, पारदर्शक आवरण. त्याचा उपयोग काय होतो, जी प्रकाश किरण वगैरे आहेत, ती त्याच्यातून आरपार घेतली जातात. लक्षात आलं. तर पहिला पॉइंट आहे बुबुळ. तर दृढ पटलाच्या किंवा पारदर्शक पटलाच्या मागे गडद मांसल पडदा आहे, त्याला बुबुळ म्हटलं जातं. पारदर्शक पटलाच्या मागे गडद मांसल पडदा आहे, त्याला काय बोललं जातं, बुबुळ बोललं जातं. आणि जी ब्लॅक कलरचा छोटा एक गोल असतो काळा, त्याला काय बोलतात, बाहुली. बुबुळ व बाहुली. बाहुलीचे डेफिनेशन लिहून घ्या. बुबुळाच्या मध्यभागी बदलत्या व्यासाचे छोटेसे छिद्र असते, त्यालाच बाहुली म्हटले जाते. बुबुळाच्या मध्यभागी बदलत्या व्यासाचे छोटेसे छिद्र असते, त्याला बाहुली म्हटले जाते. फुल स्टॉप. डोळ्यात प्रवेश करणाऱ्या, त्याच्यातच लिहा डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी, अंडरलाईन करा, प्रकाशाचे प्रमाण नियंत्रित या शब्दाला, प्रकाशाचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी डोळ्याची बाहुली उपयुक्त असते. नंतर पुढचा पॉइंट आहे द्विबहिर्गोल भिंग. आपल्या डोळ्यात सुद्धा या प्रकारचं भिंग असतं, द्विबहिर्गोल भिंग. ते बरोबर बाहुलीच्या मागे या पद्धतीने असते. ठीक आहे. हा आपला जर डोळा असेल, ठीक आहे, जर या पद्धतीने आपला डोळा असतो, तर इथे हे लेन्स सारखं असं असतं भिंग, द्विबहिर्गोल भिंग. तो हा जो बाहुलीचा भाग आहे बरोबर त्याच्या मागे हा आपल्याला द्विबहिर्गोल भिंग दिसतात. ठीक आहे. हा तुमचा असा डोळा आहे, इथे ही बघा, ही अशी तुमची इथे बाहुली वगैरे येते, बाहुली किंवा तुमचं बुबुळ वगैरे आहे ते इथे ह्या भागात येतात, आणि त्याच्या बरोबर मागे इथे द्विबहिर्गोल भिंग. ह्या भिंगाचा उपयोग दूरची वस्तू किंवा जवळची वस्तू बघण्यासाठी आपल्याला ही कमी जास्त होते भिंग, कधी फुगीर होते, कधी चपटे होते. लक्षात आलं. आपण जवळची वस्तू बघताना आपण डोळे मोठे करतो, तेव्हा भिंग आपलं फुगीर होतं, बरोबर. कोण जर आपल्या जवळ लगेच उभं राहिलं तर आपण ते दूरची डोंगरावरची जेव्हा आपण वस्तू बघतो तेव्हा डोळे बारीक करतो, तेव्हा भिंग चपट होतं. लक्षात आलं. त्याच्यामुळे हे सुद्धा या भिंगाचं म्हणजे कमी जास्तपणा करतो हे भिंग, हे वैशिष्ट्य आहे. लक्षात आलं. तर द्विबहिर्गोल भिंग कुठे असतात, त्याची जागा काय लिहा, तर बाहुली. ठीक आहे. त्याची जागा लिहून घ्या. द्विबहिर्गोल भिंग डोळ्याच्या बाहुलीच्या लगत मागे पारदर्शक स्फटिकमय भाग, लेन्स सारखं असतं. लेन्स ज्या पद्धतीने असतात त्याच पद्धतीने हे डोळ्यातही लेन्सेस असतात आपल्या. लक्षात आलं. ते कुठे असतं, तर हा जो गडद भाग आहे बुबुळ बाहुलीचा त्याच्या बरोबर मागे असते.
द्विबहिर्गोल स्फटिकमय भाग असतो. फुल स्टॉप. भिंग नाभीय अंतराची सूक्ष्म अदलाबदल करते. भिंग नाभीय हे त्यालाच बोलतात द्विबहिर्गोल भिंग. भिंग नाभी अंतराची सूक्ष्म अदलाबदल करते. त्याच्यामुळे डोळ्याच्या आतील पडद्यावर वास्तव व उलट प्रतिमा तयार होतात. वास्तव व उलट प्रतिमा तयार होतात. हा बघा, हा जो आहे तो डोळ्याचा पडदा आहे तुमचा. वास्तव व उलट प्रतिमा इथे तयार होतात. वास्तव व उलट. लक्षात घ्या, जेव्हा एखाद्या वस्तूचे प्रकाश किरण येतात तेव्हा ते डोळ्यातून या भिंगातून आतमध्ये जातात आणि ते कुठे पडतात? या पडद्यावर. या पडद्यावर जेव्हा येऊन ते मिळतात, लक्षात घ्या, तेव्हाच तुम्हाला वास्तव व उलट. आणि आपल्या मेंदू वास्तवाला तो सुलट वाचतो. लक्षात घ्या, प्रतिमा वास्तव उलट होत असते तरी आपल्याला ना उलट होतं. त्याच्यामुळे ते आपल्याला प्रतिमा सरळ दिसते. लक्षात आलं, मेंदू वाचताना उलटा वाचतोय. आणि ही जी प्रतिमा जर या ठिकाणी तयार होत असेल डोळ्याच्या पडद्याच्या आतमध्ये, डोळ्याला पण आपला पडदा आहे. प्रतिमा जसा वस्तूला आपण बघितलं ना, वस्तू पडद्यावर दिसते त्याच पद्धतीने डोळ्यात आपल्या पडदा आहे. त्या पडद्यावर जर प्रतिमा तयार झाली तरच तुम्हाला ती वस्तू दिसते. जर त्याच्या अलीकडे आणि पलीकडे तयार झाली तर ती वस्तू तुम्हाला स्पष्ट दिसत नाही. कोणतीही जगातील. लक्षात आलं, पण प्रतिमा नेहमी इथे होणं आवश्यक असतं. ही जर मागे झाली तर तुम्हाला दृष्टीदोष होणार, किंवा पुढे झाली, ठीक आहे, मागे झाली तरी दृष्टीदोष आहे आणि याच्या पडद्याच्या पुढे पण झाली तरी दृष्टीदोष निर्माण होतो. आणि दृष्टीदोष आपण नंतर अभ्यासणार आहोत. लक्षात आलं, म्हणजे हा जो पडदा आहे खूप मोठा असतो, त्याला रेटिना पण बोलतात इंग्लिश मध्ये. ठीक आहे, तर हा जो भाग आहे तो खूप महत्वाचा आहे, पडदा. तिथे तुमची प्रतिमा. आणि हे भिंग आहे ते कमी जास्त होतं. लक्षात घ्या, कधी चपटे होते, कधी चपटे होणार? ज्या दूरवरची वस्तू जेव्हा तुम्हाला बघायची असेल तेव्हा भिंग चपटे होते. आणि जवळची जेव्हा वस्तू बघायची असेल तेव्हा ते फुगीर म्हणतात, त्याला फुगीर होते हे भिंग. लक्षात आलं, जवळची वस्तू असताना फुगीर. आणि म्हणजे थोडक्यात काय, हे नाभीय अंतर कमी जास्त करायचं काम कोणाचं? या भिंगाचं आहे. हे भिंग तसं नाभीय अंतर कमी जास्त होणार. म्हणजे त्याचा अर्थ काय होतो, हे एक क्षमता आहे. लक्षात घ्या, कमीत कमी करायची एक क्षमता आहे. नाभीय अंतर कमीत कमी किती करणार? तर 25 सेंटीमीटर, सॉरी 25 सेंटीमीटर एवढं हे फोकल लेंथ. म्हणजे एफ ची व्हॅल्यू किती कमी करू शकतो? 25 सेंटीमीटरपेक्षा कमी करू शकत नाही. म्हणजेच काय, आपल्या डोळ्यांना 25 सेंटीमीटर पेक्षा जर जवळ वस्तू आली तर वस्तू सुस्पष्ट दिसत नाही. याचाच अर्थ काय होतो, तुम्हाला जर एखादी वस्तू डोळ्यांना स्पष्ट दिसायची असेल तर कमीत कमी अंतर किती पाहिजे? 25 सेंटीमीटर पाहिजे. एखादी वस्तू एकदम डोळ्याजवळ तुम्ही पकडून बघा, तुम्हाला ती स्पष्ट दिसते, सुस्पष्ट दिसत नाही. तर ते पण पेपरला विचारलं की सुस्पष्ट अंतर किती आहे निरोगी डोळ्यांसाठी, तर ते किती आहे? 25 सेंटीमीटर. ते लक्षात आलं, म्हणजे 25 सेंटीमीटर पेक्षा जवळ जर वस्तू नेली तर आपल्याला ती दिसते, परंतु काय दिसत नाही? सुस्पष्ट दिसत नाही. लक्षात आलं, प्रतिमा कशी तयार होते पडद्यावरती? वास्तव व उलट तयार होते. हे वाक्य लिहून घे. दूरवरच्या वस्तू बघताना, दूरवरच्या म्हणजे ब्रॅकेट मध्ये लिहा, दूरवरच्या म्हणजेच अनंत अंतरावरच्या वस्तू बघताना डोळ्याचे भिंग चपटे होते. आणि त्याला अंडरलाईन करा, चपटे. भिंग चपटे होते व भिंगाचे नाभीय अंतर वाढते. दूरवरच्या वस्तू बघताना डोळ्याचे भिंग चपटे होते व नाभीय अंतर वाढते. तर
जवळच्या वस्तू बघताना डोळ्याचे भिंग फुगीर होते. डोळ्याचे भिंग फुगीर होते व भिंगाचे नाभीय अंतर कमी होते. फुल स्टॉप. नाभीय अंतराच्या आवश्यकतेनुसार बदल करण्याच्या भिंगाच्या क्षमतेला नाभीय अंतर बदल करण्याच्या भिंगाच्या क्षमतेला समायोजन शक्ती असे म्हणतात. समायोजन शक्ती असे म्हणतात. अंडरलाईन करा समायोजन शक्ती. नंतर निकट बिंदू म्हणजे पुढची डेफिनेशन. निकट बिंदू म्हणजेच काय? सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर. सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर. निकट म्हणजे थोडक्यात काय? जवळचा बिंदू. किती तुम्हाला एखादी वस्तू सुस्पष्ट किती अंतरावर ती दिसू शकतो? कमीत कमी अंतर, त्याला बोलतात निकट बिंदू. तर ते किती आहे? निरोगी मानवी डोळ्यासाठी निकट बिंदू किती आहे? 25 सेंटीमीटर. आणि अंडरलाईन करा त्या 25 सेंटीमीटर. नंतर आहे दूरबिंदू अंतर. दूरबिंदू अंतर त्याला काय म्हणतात? सुस्पष्ट दृष्टीचे अधिकतम अंतर. सुस्पष्ट दृष्टीचे अधिकतम अंतर. आणि निरोगी मानवी डोळ्यांसाठी दूरबिंदू अंतर अनंत अंतरावर. अनंत अंतरावर. अनंत या शब्दाला अंडरलाईन करा. नेत्रगोलाचा व्यास. आपल्या नेत्रगोलाचा व्यास किती आहे? 2.4 सेंटीमीटर. नेत्रगोलाचा व्यास 2.4. आता पुढील या दृष्टीदोष. दृष्टीदोष दृष्टीदोष
पहिला आहे लघुदृष्टी. लघुदृष्टी किंवा त्याला निकट दृष्टीचा पण म्हणतात. लघुदृष्टीचा अर्थ काय होतो? जवळचा दिसणं. निकट दृष्टीचा जवळचं दिसणं व दूरचं न दिसणं, त्याला काय म्हणतात? लघुदृष्टी. ठीक आहे. या केसमध्ये काय होतं? सपोज हा तुमचा डोळा आहे, ठीक आहे. सपोज एखादी वस्तू इथे ठेवलेली आहे, सपोज तिचे किरण तुमच्या डोळ्यात आले या पद्धतीने, ठीक आहे. तर जी प्रतिमा आहे ती इकडेच तयार होते. जर तुम्हाला निकट दृष्टी किंवा लघुदृष्टीचा आजार आहे, हा पडदा आहे तुमच्या, लक्षात घ्या. या पडद्यावर तयार न होता पडद्याच्या अलीकडेच तयार होते इथे, ठीक आहे. आता जर तुम्हाला ती वस्तू जर या पडद्यावर तयार व्हायची असेल तर त्याच्यासाठी अंतर्गोल भिंग असं वापरलं जातं, ठीक आहे. तर इथे अंतर्गोल भिंग जर तुम्ही वापर तर हे किरण जे आहे ते इथे भेटले जातात. अंतर्गोल भिंग म्हणजेच अंतर्गोल भिंगाच्या सहाय्याने पडद्यावरती तयार होतात, ठीक आहे. याला बोलतात लघुदृष्टीचा. डायग्राम ड्रॉ करायची. निरोगी डोळ्यांसाठी काय असतं? तर निरोगी डोळे जे आहेत, इथे जर वस्तू असेल, हे निरोगी डोळ्यांसाठी होत. म्हणजे प्रतिमा जी आहे ती फक्त तुमच्या पडद्यावरच तयार होते. ठीक आहे. लघुदृष्टीचा मध्ये लिहा. काय होतं? लघुदृष्टी निकट म्हणजे दूर, जवळची वस्तू सुस्पष्ट व दूरची वस्तू धुरकट दिसणे. मोठी कशी दिसणार? जो दोष बघतोय ना, किंवा अस्पष्ट लिहा. दूरची वस्तू अस्पष्ट, जवळची वस्तू सुस्पष्ट. जवळची वस्तू स्पष्ट, दूरची वस्तू अस्पष्ट. प्रतिमा कुठे तयार होते? दृष्टीपटलाच्या
अलीकडे वस्तूची प्रतिमा त्याच्यातच लिहा दुसरा पॉइंट वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलाच्या अलीकडे. निकट दृष्टी दोषाची कारणे. पहिलं कारण नेत्रगोल लांबट झाल्याने. नेत्रगोल लांबट झाल्याने डोळ्याचे भिंग व डोळ्यांतील दृष्टीपटल यांच्यातील अंतर वाढते. यांच्यातील अंतर वाढते. दुसरं कारण डोळ्यातील पारपटल व नेत्रभिंग यांची वक्रता वाढल्यामुळे भिंगाची अभिसारी शक्ती वाढते. लघुदृष्टीमध्ये कोणता अंतर्गोल भिंगाचा उपयोग केला जातो? लघुदृष्टी निराकरण करण्यासाठी अंतर्गोल भिंगाचा उपयोग केला जातो. दुसरा आहे दूरदृष्टिता. हेडिंग दूरदृष्टिता. तर दूरदृष्टितामध्ये काय होतं, ही जी लाईन आहे ती या पद्धतीने बिंदू जो आहे पडद्यावर पडद्याच्या मागे जातो. लक्षात आलं? आता इथे कोणतं वापरणार? बहिर्गोल भिंग. सेम डायग्राम ड्रॉ करा, फक्त इथे हे मागे दाखवा आणि इथे भिंग कोणतं वापरला तर बहिर्गोल भिंग. त्याच्यामुळे बहिर्गोल भिंग. आपल्या डोळ्यात कोणतं भिंग आहे? द्विअंतरोल की द्विबहिर्गोल? द्विबहिर्गोल. मगाशी लिहून घेतलंय तुम्ही, लक्षात घ्या. द्विबहिर्गोल भिंग आपल्या डोळ्यामध्ये. ठीक आहे. दूरदृष्टीमध्ये काय येणार? दूरच्या वस्तू स्पष्ट व जवळच्या वस्तू अस्पष्ट. पहिला पॉइंट आहे, दूरच्या वस्तू स्पष्ट, जवळच्या वस्तू अस्पष्ट.
वस्तूची प्रतिमा कुठे तयार होते? दृष्टिपटलाच्या पलीकडे तयार होते. दुसरा पॉइंट आहे, वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलाच्या पलीकडे. नंतर दृष्टिदोषाची संभाव्य कारणे. दूरदृष्टी दोषाची संभाव्य कारणे. पहिलं कारण आहे डोळ्यातील पारपटल. डोळ्यातील पारपटल व नेत्रभिंग यांची वक्रता कमी झाल्यामुळे भिंगाची अभिसारी शक्ती कमी असते. दुसरं कारण नेत्रगोल उघड झाल्याने डोळ्याचे भिंग व डोळ्यातील दृष्टिपटल यांच्यातील अंतर कमी होते. आणि कशाचा उपयोग करतात? बहिर्गोल भिंगाचा उपयोग. तिसरा आहे रुद्धदृष्टिता. तिसरा रोग आहे रुद्धदृष्टिता. रुद्धदृष्टिता म्हणजे काय? तर वयाप्रमाणे आपली दोन्ही दृष्टी, लघुदृष्टी व दूरदृष्टी ही कमी होत जाते. त्याला काय म्हणतात? दूरदृष्टिता म्हटलं जातं. वयाप्रमाणे समायोजन शक्ती कमी होत जाते. वाढत्या वयाप्रमाणे समायोजन शक्ती कमी होणे, त्याच्यामुळे वस्तू सहजपणे व स्पष्ट दिसणे कठीण होते. ठीक आहे. हे 3 प्रकारचे आजार आहेत. त्याच्यानंतर आहे अंतर्गोल भिंगाचे उपयोग. अंतर्गोल भिंगाचे उपयोग. पहिला उपयोग आहे वैद्यकीय उपकरणे. वैद्यकीय उपकरणे, स्कॅनर व सीडी प्लेयर. वैद्यकीय उपकरणे, स्कॅनर व सीडी प्लेयर. दुसरा उपयोग आहे दरवाजातील नेत्रदर्शिका. हे छोटेसे संरक्षक उपकरण. दरवाजामध्ये जे काच लावलेली असते लेन्स, ती अंतर्गोल भिंगापासून बनवलेली असते. लक्षात आलं? दुसरा उपयोग आहे दरवाजातील नेत्रदर्शिका. त्याच्यानंतर आहे विजेरी, चष्मे, कॅमेरा. विजेरी, चष्मे, कॅमेरा, दुर्बीण व दूरदर्शी त्या ठिकाणीही होतात. हे झाले अंतर्गोल भिंगाचे उपयोग. नंतर आहे बहिर्गोल भिंग. पहिला उपयोग आहे साधा सूक्ष्मदर्शक. साधा म्हणजे सिंपल मायक्रोस्कोप. बघितलाय सिंपल मायक्रोस्कोप प्रत्येकाने? जर शाळेत तुम्ही 8वी 9वी मध्ये आपल्याला अमिबा, विषाणू वगैरे बघण्यासाठी त्याचा आपण उपयोग करायचो. वर एक काच असायची, ते काचेतून खाली बघितल्यावर
आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सूक्ष्मजीव दिसतात, त्याला बोलतात सिंपल मायक्रोस्कोप किंवा साधा सूक्ष्मदर्शक. साध्या सूक्ष्मदर्शकाला विशालक असेही म्हटले जाते. लिहून घ्या त्याच्यामध्ये, साध्या सूक्ष्मदर्शकाला विशालक असेही म्हटले जाते. साध्या सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने 20 पट मोठी प्रतिमा मिळवता येते. मोठी प्रतिमा मिळवता येते. डायग्राम ड्रॉ करूया आपण, कशा प्रकारे प्रतिमा याच्यामध्ये मिळवता येते. ठीक आहे. इथे जर समोर तुमची प्रतिमा आहे PQ, तिथून जर या पद्धतीने आली, ठीक आहे, इथे जर तुमचा ह्युमन आईज असेल, दुसरी प्रतिमा जर O मधून गेली, ठीक आहे, हे जर दोन्ही पॉइंट इथे एकत्र झाले, त्या पॉइंटला तुमची प्रतिमा तयार होते. साधा सूक्ष्मदर्शक या पद्धतीने डायग्राम ड्रॉ करून घ्या, तुम्हाला आयडिया येईल की कुठे
हॅलो सर. हा हॅलो. ओके, झाले डायग्राम ड्रॉ. ओके. साध्या सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने 20 पट मोठी प्रतिमा मिळवता येते. ठीक आहे, साध्या सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने 20 पट मोठी प्रतिमा मिळवता येते. त्याच्यानंतर दुसरा उपयोग कुठे कुठे केला जातो साध्या सूक्ष्मदर्शकाचा, तर पहिली गोष्ट घड्याळ दुरुस्त करण्यासाठी. घड्याळ दुरुस्त करणे, किंवा रत्नांची पारख करण्यासाठी याचा उपयोग होतो. आणि याच्यानंतर दुसरा आहे तो संयुक्त सूक्ष्मदर्शक. दुसरा कोणता आहे? संयुक्त सूक्ष्मदर्शक, कंपाऊंड मायक्रोस्कोप. संयुक्त सूक्ष्मदर्शक व कंपाऊंड मायक्रोस्कोप. रक्तकणिका म्हणजे प्लेटलेट्स, रक्तकणिका, प्राणी व वनस्पती यांसारख्या वस्तू पाहण्यासाठी संयुक्त सूक्ष्मदर्शीचा वापर होतो. रक्तकणिका, प्राणी, वनस्पती, पेशी यासारख्या वस्तू पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शिकेचा उपयोग होतो. तिसरा उपयोग आहे, पहिला झाला साधा सूक्ष्मदर्शक, नंतर संयुक्त सूक्ष्मदर्शक म्हणजे प्लेटलेट्स वगैरे बघायचे असतील, वनस्पती सेल्स वगैरे, तर याचा उपयोग केला जातो. तिसरा आहे दूरदर्शी व दुर्बीण. याच्यात स्पेशली जे लेन्स यूज केले जातात दुर्बीण मध्ये, जर तुम्ही कधी बघितलं असेल तर ते मोठ्या प्रमाणावर बहिर्गोल भिंग वापरला जातो. दूरदर्शी व दुर्बीण. आणि चौथा आहे प्रकाशीय उपकरणे. चौथा आहे प्रकाशीय उपकरणे. थोडक्यात कोणते प्रकाश आहेत? प्रोजेक्टर वगैरे, कॅमेरा वगैरे, याच्यामध्ये पण जे लेन्स यूज केले जातात ते कोणते असतात? बहिर्गोल भिंगे असतात. ठीक आहे. त्याच्या नंतरचा पॉइंट आहे परसिस्टन्स ऑफ विजन. त्यालाच मराठीत बोलतात दृष्टी सातत्य. परसिस्टन्स ऑफ विजन, त्यालाच काय बोलतो आपण? दृष्टी सातत्य. दृष्टी सातत्य. दृष्टी सातत्य म्हणजे काय? एखादी वस्तू, ठीक आहे, एखादी वस्तू तुमच्या डोळ्यासमोर 116 सेकंदच्या आधी दुसरी जर वस्तू आली, एक वस्तू त्याच्या 116 सेकंदच्या आधी दुसरी वस्तू जर तुमच्या डोळ्यासमोर आली, तर तुम्हाला ती वस्तू वेगळी आहे असं ज्ञात होत नाही. किती सेकंद आहे लक्षात ठेवा? 116 सेकंद. 116 सेकंदाच्या आधी दुसरी वस्तू तुमच्या डोळ्यासमोर मी आणून ठेवली, एक इमेज ही आहे, दुसरी इमेज 116 सेकंदाच्या आधी जर आणून ठेवली, तर तुम्हाला ही वस्तू आणि ही वस्तू वेगळी आहे याचं ज्ञान होत नाही. याचा अर्थ काय होतो? थोडक्यात, सपोज जर लहानपणी जर तुम्ही असं पुट्ट्यावरती असा पिंजरा काढला होता आणि त्याच्यावरती एक पॅरेटचं चित्र काढलं होतं, लक्षात आलं, आणि तो जर गोल पुट्टा घुमवला तर काय दिसतं?
तो पॅरट त्याच्यामध्ये असलेला आपल्याला जाणवतं पिंजऱ्यामध्ये. तेच पर्सिस्टंट व्हिजनचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे. अजून एक एक्झाम्पल काय, मूवी जेव्हा बघत असतात तुम्ही, तर मूवी म्हणजे काय असतं, लाखो इमेजेस असे असतात आणि ते बॅक टू बॅक तुम्हाला दाखवले जातात, परंतु ते 116 सेकंदाच्या आधी तुमच्या डोळ्यासमोर आणले जातात. एक प्रतिमेनंतर दुसरी प्रतिमा आणली जाते. ठीक आहे, तर तेव्हा तुम्हाला लास्ट ओके एक 16 सेकंदाच्या आधी इथे दिसली जाते. त्याच्यामुळे काय होतं, तुम्हाला ती प्रतिमा वेगळीच येते. आपण जेव्हा मूवी बघत असतो ते असे लाखो प्रतिमा तुमच्या डोळ्यासमोर येतात 116 सेकंद. त्याच्यामुळे आपल्याला सगळी चित्रे वेगवेगळी न दिसता एकच लाईव्ह आहे असं आपल्याला दिसेल. त्यालाच आपण व्हिडिओ बोलू. लक्षात आलं, त्याला पर्सिस्टन्स ऑफ व्हिजन असं सुद्धा म्हटलं जातं. ते सुद्धा पेपरला विचारलं जाऊ शकतं. पर्सिस्टंट व्हिजनचा उपयोग कुठे केला जातो, तर कुठे केला जातो, मूवी बघण्यासाठी वगैरे. लक्षात आलं. दृष्टी सातत्य डेफिनेशन लिहून घ्या. दृष्टी सातत्याची आपल्या डोळ्याच्या बाबतीत वस्तू दूर गेल्यानंतरही 1/16 सेकंद वस्तू दूर गेल्यानंतरही 1/16 सेकंद प्रतिमा दृष्टीपटलावर राहते. त्याला दृष्टी सातत्य असे म्हटले जाते. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. 25 सेंटीमीटर नाभी अंतर आहे कमीत कमी. 1/16 सेकंद लक्षात ठेवायचं दृष्टी सातत्य. आणि 1/10 सेकंद जर ध्वनी 1/10 सेकंदाच्या आधी दुसरा ध्वनी तुम्हाला ऐकायला आला तर तुम्हाला ध्वनीचं सुद्धा आकलन होत नाही, वेगळा ध्वनी आहे. लक्षात आलं. हे 1/16 1/10 परत 25 सेंटीमीटर परत इको 17.2 मीटरच्या पेक्षा जास्त जर अंतर असेल तर तुम्हाला प्रतिध्वनी ऐकता येतो. ते पण हे जे नंबर आहे ते लक्षात ठेवायचे. ते पेपरला तशाच तसे विचारले जाऊ शकतात. प्रतिध्वनी ऐकण्यासाठी कमीत कमी अंतर किती, 17.2. 1/16 सेकंद कशा दृष्टी सातत्याचा आहे. ठीक आहे, आता लास्ट पॉइंट राहिला याच्यामध्ये दंडाकार पेशी व शंक्वाकार पेशी. दंडाकार पेशी व शंक्वाकार पेशी. दंडाकार पेशी व शंक्वाकार पेशी. दंडाकार पेशी काय, प्रकाशाची जी तीव्रता आहे तिला प्रतिसाद देण्याचं काम या दंडाकार पेशींचं आहे. आपल्याला प्रकाशाच्या तीव्रतेस प्रतिसाद, प्रकाशाच्या तीव्रतेस जो प्रतिसाद आहे, म्हणजे काय होतं, जास्त प्रकाश जर असेल तर डोळे आपण काय करतो, बारीक करतो राईट. आणि उजेड जर कमी असेल, अंधार असेल तर काय करतो, डोळे मोठे करतो राईट. मग त्याला कोण हे करतो, प्रतिसाद देतात दंडाकार पेशी. आणि शंक्वाकार ज्या पेशी आहेत त्यांच्यामुळे आपल्याला रंगांची जाण होते. रंग जे वेगवेगळे आहेत त्याची जाण कशामुळे होते, या शंक्वाकार पेशी. तर रंगांची जाण म्हणजे रंगांची जाण, ज्याच्यामुळे रंगांच्या
रंगांना प्रतिसाद देणारा कोणत्या शंकवाकार पेशी. हा क्वेश्चन बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे. दंडाकार पेशी आणि शंकवाकार पेशी. लक्षात आलं. प्रकाशाच्या तीव्रतेस कोण देतं? दंडाकार पेशी आणि शंकवाकार पेशी. जर या शंकवाकार पेशी जर आपल्यात कमी असतील तर आपल्याला कलर ब्लाइंडनेस नावाचा आजार. कलर ब्लाइंडनेस म्हणजेच काय? कलरचं ज्ञान होत नाही. लाल कलर असेल तर हिरवा दिसतो, हिरवा असेल तर लाल. ते डिपेंड असतं कोणत्या कलरचा. कारण ऑब्विसली लाईट जी बनलेली आहे ती 7 कलरने असते ना. 7 कलर आपण बघितलं, 7 कलरने लाईट बनलेली. त्याच्यामुळे जर शंकवाकार पेशींची जर कमतरता असते तुमच्यामध्ये तर आपल्याला कलर ब्लाइंडनेस हा आजार होऊ शकतो. म्हणजे लालच्या जागी ते वेव्हलेंथवर असतं. कोणती वेव्हलेंथ तुम्हाला तांबडी जास्त कमी जास्त असतील म्हणजे डोळ्यामध्ये त्याच्यावरती डिपेंड असते. लक्षात आलं. शंकवाकार पेशी रंगांची जात आणि दंडाकार पेशींमुळे. आणि जर ह्याच्या जर कमी कमतरता असेल काय होतंय? कलर ब्लाइंडनेस म्हणजे रंगांधपणा हा आजार आहे. नॉर्मली हा आजार कधी कधी अनुवंशिक पण असू शकतो. लक्षात आलं. त्याच्यात काही सांगू शकत नाही. हा आजार कोणाला येऊ शकतो असं काय नाही. नॉर्मल व्यक्ती जगू शकतो असं काय नाही की कलर ब्लाइंडनेस म्हणजे एकदमच काय दिसत. कलर ब्लाइंडनेस फक्त कलर मध्ये थोडं फेंट दिसतं लाल. म्हणजे जर टीव्ही वगैरे तर तुम्ही बघितलं असेल, जर जुन्या काळातल्या टीव्ही ट्यूब वगैरे गेली असेल, ब्लॅक अँड व्हाईट नव्हे, ट्यूब वगैरे कधी गेली असेल की मॅग्नेट वगैरे कोणी फिरवला असेल टीव्हीला, कलर थोडाफार आपला बदलतो टीव्हीचा. बघितलं लाल पूर्ण लाल दिसत नाही आपल्याला, थोडं हिरवट असं दिसतो. करून नये टीव्ही समोर कधी मॅग्नेट घेऊन नये, सगळेच कलर निघून जातात. तर तसं होतं. म्हणजे थोडं लाल असेल तर आपल्याला हिरवं वगैरे दिसतं, त्याला कलर ब्लाइंडनेस. लक्षात आलं. तर पहिलं दंडाकार पेशी लिहा. दंडाकार पेशी. दंडाकार पेशी प्रकाशाच्या तीव्रतेस प्रतिसाद देतात. प्रकाशाच्या तीव्रतेस प्रतिसाद देतात. आणि मेंदूस प्रकाशाच्या तेजस्वितेची माहिती पुरवतात. व दुसऱ्या शंकवाकार पेशी रंगाला प्रतिसाद देतात. व ही माहिती रंगांची माहिती कोणास पुरवतात? मेंदूस पुरवतात. नंतर कलर ब्लाइंडनेस म्हणजे रंगांध म्हणजे लिहून घ्या फक्त डेफिनेशन. रंगांध म्हणजे काय? निरनिराळ्या रंगात भेद न करणे. निरनिराळ्या रंगात भेद न करणे म्हणजेच कलर ब्लाइंडनेस किंवा रंगांध असं म्हटलं जातं. ठीक आहे. ऑलमोस्ट झालाय. लेन्सेस एक्झाम्पल सगळ्यात महत्वाचं याच्यावरती जे आहे ते आहे तुमची एक्झाम्पल. फॉर्म्युले दिलेले आहेत तर त्याच्यावरती व्यवस्थित करून यायचं. लक्षात आलं. 4च फॉर्म्युले आहेत, व्यवस्थित वाचायचे आहेत. आरसा किंवा लेन्स यांच्यापैकी गणित विचारण्याची शक्यता दाट आहे. कधी कधी जर पेपरला बघितलं तर गणित जास्त विचारतात या चॅप्टरवरती. इन्स्टेड ऑफ थेअरी विचारण्यापेक्षा गणितांचं विचारायचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे गणिताचा फोकस व्यवस्थित करायचा. 4च फॉर्म्युले आहेत. कोणताही काही डाऊट असेल सर फॉर्म्युला कळलं नसेल तर मला पुढच्या लेक्चरला वगैरे विचारायचं. ठीक आहे. त्यामुळे आणि हमखास मार्क मिळून देतो हा चॅप्टर, हा किंवा आरसा मिरर
हे दोघांमध्ये पण सेमच आहे. फॉर्म्युला ऑलमोस्ट सेमच आहे. फॉर्म्युलामध्ये काही नाही, फक्त 1 आपण प्लस घेतो आरशामध्ये आणि इथे फॉर भिंगाच्या सूत्रात मायनस, आणि व्ही अपॉन यू मायनस लिहितो कशामध्ये, आरशामध्ये, आणि इकडे 1 एम इज इक्वल टू व्ही अपॉन यू प्लस लिहितो. ठीक आहे. ठीक आहे, तर आजचं लेक्चर आपण इकडेच थांबूया. झालेलं आहे चॅप्टर कंप्लीट. Thank you all of you. Thank you, Rajas.